मला उत्तर माहिती आहे की माणूस जगला पाहिजे आणि वाघही जगला पाहिजे. कारण वाघ का जगला पाहिजे की पर्यावरण शेवटी आपल्याला पर्यावरणासाठी आपल्याला त्याचा ऱ्हास होत चालला आहे हे आपण पाहतो. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत, परंतु वाघही गरजेचा आहे. म्हणून मी हा विषय जास्त मनावर घेतला. तो हल्ला तो यासाठी करतो की त्याला खायला नाही आहे, पाणी प्यायला नाही आहे, म्हणून तो आचऱ्याने ऊसात जगतो. त्याला ऊसच हे आपला आदिवास आहे कळतं. मानव आहे की प्राणी आहे हे त्याला कळत नाही. एक बिबट्या मारला, शूट केला, त्याचं पोस्टमॉर्टम केलं, त्यावेळेस त्याच्या पोटात एक कण अन्नाचा नव्हता असा रिपोर्ट आहे. तर बिबट्यांना आवडतात रानडुकरं. मग रानडुकरं जरी पाळायची असतील, त्याची पैदास करायची असेल, तर त्याला शेड्यूल 1 तुम्हाला सूट मिळाली पाहिजे किंवा परवानगी तरी मिळाली पाहिजे. काही खायला मिळत नाही तर त्यांना भरपूर खायला घातलं पाहिजे, म्हणजे ते अटॅक करणार नाही. बिबट्या हा जो आहे हा मांजर कुळातला प्राणी आहे. आपण पाहिलं असेल की अनेक देशांनी त्यांना घरात पाळतात. नसबंदी हाच पर्याय आहे. त्याच्यावर जास्त जर प्रमाणात वाढू द्यायचे नसतील, एखादी माऊली आहे तिच्या समोरून एखादं बाळ उचलून समोरून नेत आहे, ते आयुष्यभर विसरणार नाही. ती विसरू शकत नाही. तुम्ही 10 लाख दिले म्हणून तिचं संपलं का? ते संपत नाही. मानव आणि बिबट्यांमधला संघर्ष सध्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विशेषतः अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. मग अशा वेळी आंदोलनं होत आहेत. बिबट्यांना आहे तिथेच गोळी घाला, बिबटे संपवा, अशा पद्धतीच्या मागण्या येत आहेत. पण या सगळ्यामध्ये काही सुवर्ण मध्य काढता येईल का, ज्यातनं माणसंही वाचतील आणि बिबटेही राहतील? अशा या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उपाय खरंच करता येतील असे उपाय या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर नामदेव गुंजाळ आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं तसं की ज्या पद्धतीने बिबट्यांचे हल्ले होत आहेत, म्हणजे आपण बघतो, तुम्ही गेल्या काही वर्षापासून या विषयावर अभ्यास करताय की अगदी आईसमोर मुलगा उचलून नेला जातोय, किंवा अगदी पाठमोरी आजी झाली आणि तेवढ्या वेळामध्ये बाळ उचललं, 4-4, 3-3 वर्षाचे लहान मुलं उचलले जात आहेत, मोठ्या माणसांवर हल्ले होत आहेत आणि लोक त्यामुळे साहजिकच चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. मग हे असं असताना माणसंही वाचली पाहिजेत आणि बिबटेही वाचले पाहिजेत असं पहिल्यांदा का वाटलं? प्रश्न असा आहे की मी ग्रामीण भागात राहतो आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नुसतं बिबट्या उचलून नेला म्हणून दहशत होती अशी नाही आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली की जसा आज माणूस रोज मरतोय असं म्हणायला हरकत नाही. नुसता एक मुलगा उचलून नेला आईसमोर, तर तिची अवस्था आपण पाहतो काय अवस्था होत असेल. आणि मग मला असं वाटलं की मी एक सामाजिक काम करतो. गोर गरीब कष्टकरी वाडी वस्तीवर राहणारा तळागाळातील माझा शेतकरी हा निवांत झोपला पाहिजे. मग त्याला निवांत झोपायला जर आज इतकी दहशत आहे की दिवसभर तो मुलं शाळेतून येत नाहीत वेळेवर, किंवा जातानाही ते वाडी वस्तीवरून शाळेत जाताना असताना लहान लहान मुलं हे शेतातून जातात. शेतातून जात असताना त्यांना प्रचंड भीती वाटते, किंवा रात्री अपरात्री कोणी आजारी पडलं तर ते दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. शौचालय घरात नसतात, रात्री बाहेर लघवीला जाऊ शकत नाही, शौचाला जाऊ शकत नाहीत, आणि प्रचंड दहशत आहे. आणि मग मी विचार केला की हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मी गेली 4-5 वर्षापासून याच्यात अभ्यास करतो आहे. तर प्रचंड असं वाढत चाललं आहे, ते कमी होत नाही, कमी होताना दिसत नाही. आणि मग माझ्या मनात असं आलं का आज ना उद्या हा निर्णय घ्यावाच लागणार आहे, कधी ना कधी घ्यावाच लागणार आहे. मग मला उत्तर माहिती पण प्रश्न माहीत नाही आहे. मला उत्तर माहिती आहे की माणूस जगला पाहिजे आणि वाघही जगला पाहिजे. कारण वाघ का जगला पाहिजे की पर्यावरण शेवटी आपल्याला पर्यावरणासाठी आपल्याला त्याचा ऱ्हास होत चालला आहे हे आपण पाहतो. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत, परंतु वाघही गरजेचा आहे. म्हणून मी हा विषय जास्त मनावर घेतला. गुंजाळ सर जे म्हणतायत की वाघ जगला पाहिजे, तर ते वाघ म्हणजे बिबट्याला म्हणतायत. बरोबर. संस्कृतीमध्ये लहान गावांमध्ये वाघ आणि बिबट्या हे समान मानलं जातं. आपल्याला माहिती आहे ते वेगळे आहेत, पण आपण ही चर्चा जी आहे ती सगळी बिबट्याच्या अनुषंगाने करतोय. पण या सगळ्यामध्ये मी जसं म्हटलं ना की एक पर्याय जो आहे किंवा जो सर्वाधिक मागणी आहे, लोक चिडलेली आहेत, संतपलेली आहेत आणि ते म्हणतात की इथल्या इथे गोळ्या घालून संपवा, आम्हाला ती संख्याच कमी करून टाका. ना ते गावात येतील, ना ते शहरात येतील, ना ते रस्त्यांवर येतील, ना ते उसात येतील, ना ते आमची मुलं ओढून नेतील, सगळा मुद्दाच संपेल. तुम्हाला असं वाटतं का? अगदी बरोबर आहे. त्यांच्या जागेवर ते 100% बरोबर आहेत.
पण प्रश्न असा निर्माण होतो की मारणं हा काही पर्याय नाही आहे आणि तो होऊ शकत नाही. किती मारणार? किती मारणार? जरी मारले तर परत दुसरे तिथे येणारच, दुसरीकडून ते येणारच. त्याला एकच पर्याय आहे की त्यांना त्यांचा स्वतःचा अधिवास निर्माण करणे, त्यांना प्रचंड खायला घालणे. मुळात तो हल्ला का करतो? तर हल्ला तो यासाठी करतो की त्याला खायला नाही आहे, पाणी प्यायला नाही आहे, म्हणून तो आचऱ्याने ऊसात जगतो. त्याला ऊसच हे आपला अधिवास आहे हे कळतं, कारण त्याला माहीत नाही, त्याला हे कळत नाही, जंगल आणि ऊस हे त्यातला फरक त्याला कळत नाही. मग त्याचा जिथं जन्म झाला तोच त्याचा अधिवास समजतो आणि मग तो मानव आहे की प्राणी आहे हे त्याला कळत नाही. त्याचं काय असतं, त्याला पोटासाठी अन्न मिळालं पाहिजे. बघा, एक साधारणतः 8-10 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यात एक बिबट्या मारला, शूट केला, त्याचं पोस्टमॉर्टम केलं. त्यावेळेस त्याच्या पोटात एक कण अन्नाचा नव्हता असा रिपोर्ट आहे. कुणी असो, प्राणी असो, मानव असो, तो अन्नासाठी पोटासाठी जगत असतो, शोधत असतो. पण त्याचं अन्न तर निर्माण केलं पाहिजे. मग त्याला खाऊ घालण्याची जबाबदारी कोणाची? ती आपली, मानव म्हणून. मग सरकार असेल, मानव असेल, काय जे असेल ते असेल, त्याला खाऊ घातलं पाहिजे. मग मुळात फूड चेन निर्माण केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. फूड चेन निर्माण करायची काय? त्याचा एक अधिवास निर्माण करायचा. त्या अधिवासामध्ये त्याला काय लागतंय, त्याला काय आवडतंय, तर त्याला नाही आवडतात. नाही, आपण थोडंसं त्या मुद्द्याकडे येऊ, पण हा मुद्दा आपण थोडासा समजून घेऊ की बिबटे मारून जर चालणार नाहीयेत, पण ते हल्लेही कमी झाले पाहिजे. आणि तुम्हीच असं म्हणताय की पोटासाठी कुठल्याही व्यक्ती असो, प्राणी असो, कोणी असो, त्याच्या जेव्हा पोटात नसतं तेव्हा तो हिंस्र होतो. कुठल्या म्हणजे आपल्याला जरी एखाद दिवस उपाशी ठेवलं तरी संध्याकाळी थोड्या वेळाने आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. लगेच चिडतो आपण. तर त्याच पद्धतीने ते प्राणी सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये हिंस्र होतात. मग बिबट्याही चिडतो आणि मग त्यातनं हे सगळे हल्ले होतात असं आपण म्हणतो. पण अधिवास निर्माण करणं ना, त्याच्यासाठी पण खूप मोठी प्रोसिजर असते. म्हणजे असं नाही होणार की आपण आत्ता ठरवलं आणि 4 दिवसात, 8 दिवसात, महिन्याभरात, 15 दिवसात तो प्रकल्प उभा राहील. सो असे प्रकल्प उभारण्यासाठी एकतर म्हणजे सरकारची खूप मदत लागणार आहे ही एक गोष्ट, पण दुसरी गोष्ट म्हणजे करायचं काय नेमके? असे प्रकल्प उभारायचे म्हणजे नेमकं काय करायचं? ती व्यवस्था काय असेल? तुम्ही काही विचार केलाय का? निश्चितच मी त्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. कारण ज्यावेळेस मला सरकारशी बोलायचं आहे किंवा जनतेशी बोलायचं आहे तर अभ्यास केल्याशिवाय ते काही मी बोलू शकत नाही. त्याचा निश्चित अभ्यास केला आहे मी. पुन्हा परत तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल 1 खात्याचं जे शेड्यूल 1 आहे त्याच्यात थोडेसे एक बदल करावे लागतील. त्यात सरकारची मला मदत लागणार आहे. कारण हे 1 खात्याचं जे शेड्यूल 1 आहे त्याच्यात काही बदल करावे लागतील. मग ते राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवून त्यात काही मदत करता येईल का, काही चेंज करता येईल का? तर ती काय गरज आहे की समजा आता उदाहरण सांगतो, बिबट्यांना काय आवडतंय तर बिबट्यांना आवडतात रानडुकरं. मग रानडुकरं जरी पाळायची असतील, त्याची पैदास करायची असेल तर त्याला शेड्यूल 1 तुम्हाला सूट मिळाली पाहिजे किंवा परवानगी तरी मिळाली पाहिजे. माझं पुन्हा परत म्हणणं असं आहे की आज ते उपाशी मारतायत, त्यांना उपाशी मारण्याचा आपल्याला ठेवण्याचा कोणाला अधिकार नाही आहे. त्यांना काही खायला मिळत नाही तर त्यांना भरपूर खायला घातलं पाहिजे, म्हणजे ते अटॅक करणार नाही. मग जर खायला घालायचं असेल तर अधिवास निर्माण केला पाहिजे. आणि त्यांचा अधिवास निर्माण करायचा असेल तर सरकारकडे जागा आहे की नाही, तर प्रचंड जागा आहे. मी उदाहरण देऊ शकतो की मुंबईजवळ तानसा अभयारण्य आहे. या तानसा अभयारण्यामध्ये 77,000 हेक्टर जमीन आहे. म्हणजे एकरात किती? ती 2.25 लाख होती साधारणतः, किंवा 2.25 लाख, काही साधारण 2.5 एकराचा 1 हेक्टर. 77 म्हणजे साधारणतः 2.25 लाख एकर होते. त्यातून 2-3 हजार एकर गेलं ना काही जात कुठेच नाही ना, ती तुमचीच राहते, उलट चांगली होते. माझं मत असं आहे की समजा तो एक प्लॉट बाजूला काढला, त्याला तार कंपाऊंड केलं आणि त्या तार कंपाऊंड 1000, 2000, 5000 एकर ते आकडेवारीनुसार करता येतील. तो प्रोजेक्ट आहे, तो माझा रेडी पण आहे. मी त्याच्यात प्रचंड अभ्यास केला आहे की समजा उदाहरण धरू का, आपण आमच्या तालुक्यामध्ये 100 बिबटे आहेत. 100 बिबट्यांना साधारणतः 4 ते 5 हजार एकर जागा पाहिजे. कारण त्यांना मोकळं जगता आलं पाहिजे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, तो मोकळं जगता आले पाहिजेत. मग ते जगायचं असेल तर 5000 एकर जमिनीला जर आपण फिनिशिंग केलं, म्हणजे कंपाऊंड केलं, तर तिथं ते अतिशय चांगलं जर त्यांना खायला भरपूर खायला दिलं तर ते कुणावरही अटॅक करणार नाही. कारण
बिबट्या हा जो आहे हा मांजर कुळातला प्राणी आहे. आपण पाहिलं असेल की अनेक देशांनी त्यांना घरात पाळतात. मी तुम्हाला उदाहरण देईल की बाबा आमटेंचे चिरंजीव प्रकाश आमटे जे आहेत ते वाघ नेहमी सांभाळतात, ते त्यांच्याबरोबर राहत आहेत. कधी त्यांच्या वाटा केला नाही, कारण त्याला ते खाऊ पिऊ घालतात, प्रेम करतात. असंच माझं मत आहे की त्याच्यावर माणसाने प्रेम केलं पाहिजे, त्याची गरज आहे. तो नाही नाही, पण आता तो माणसांना म्हणजे खातोय, कारण तो त्याला हिंस्र खायला झाला, नाही त्याला म्हणून खातोय. अन्न मिळत नाही. बरोबर. बरोबर. तर आता तुम्ही जे म्हणताय की समजा सरकारचे कुठलाही एक असा मोठा भूखंड त्यांनी तयार करावा आणि तिथे त्यांनी व्याघ्र प्रकल्प उभारावा. बरोबर. पण आता परत तोच मुद्दा आहे ना, की एक तर ऑलरेडी संख्या खूप वाढलेली आहे. अशा प्रकल्पांमध्ये सुद्धा त्यांना खाऊ घालणं किंवा त्यांची परत वाढती संख्या, म्हणजे हे जास्त व्हास्ट होत जाईल काम, असं नाही वाटत आहे का? नाही, हे कसं असतं, दोन गोष्टी अशा आहेत, जेवढे वाढणार आहेत तेवढे मरणार पण आहेत. ती चेन कमी जास्त होतील. मग त्याला दुसरा पर्याय आहे ना, जर आपल्याला याच्या पलीकडे जाऊ द्यायचे नाही तर त्यातला काही नसबंदी केली, नसबंदी त्या ठिकाणी आपण करू शकतो. नसबंदी हाच पर्याय आहे. त्याच्यावर जास्त जर प्रमाणात वाढू द्यायचे नसतील, जसं मनुष्य प्राण्यांमध्ये त्याचे लोकसंख्या वाढू द्यायची नव्हती तर नसबंदी आलीच ना. तसंच त्याच्यात आहे ना. पण 1, 2, 4ची करून नाही चालणार. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण ठरवून घ्यावं लागेल का या अधिवासामध्ये समजा एक 500च्या वर जायला नको आहे तर नसबंदी करू शकतो. परंतु मला कळतं की त्याचं 10-15 वर्षाचं आयुष्य आहे. ती एकदा सायकल झाली, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे की काही दिवसांनी ती वाढतीलच, पण त्याला नसबंदी हा पर्याय त्या ठिकाणी उपाय म्हणून करता येऊ शकतो. आता तिथे खाण्यासाठी काय आपल्याला, म्हणजे काय त्यांना काय फूड द्यावं लागेल? त्यांचं जे आवडतं फूड आहे, सगळ्यात पहिलं त्यांना रानडुकरं आवडतात, हरणं आवडतात, ससे आवडतात. ही जी चेन आहे आणि ही निसर्गाला तीच अपेक्षित आहे. ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यांनी ही प्राणी, पशु, पक्षी, वृक्ष, अन्नसाखळी निर्माण केली आणि ती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. हे सगळे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. अनेक ज्या संस्था आहेत ह्याच्यात अनेक संस्था आहेत खूप चांगलं काम करतायत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना या गोष्टी त्या प्रकल्पामध्ये देण्यात येतील? एक्झॅक्टली खरं आहे, आणि दिल्याच पाहिजेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्यांना जे खाद्य लागतं ते मिळवून देणं हे आपला अधिकार आहे. म्हणजे त्यांचा अधिकार आहे आणि हे आपलं काम आहे आणि कर्तव्य आहे की त्यांना ते दिलं पाहिजे, खाद्य दिलं पाहिजे. मग आता समजा उदाहरणार्थ रानडुकरं किती लागतील तर त्याची निर्मिती केली पाहिजे. मग ती कशी करायची, त्याच्यात पुढे असे अनेक ब्रीडिंग आणि त्या सगळ्या त्या गोष्टी सगळ्या बघाव्या लागतील. बरोबर. आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये ना मध्ये एक निर्णय आला होता की आम्ही बिबट्यांसाठी शेळ्या सोडू किंवा अशा पद्धतीने. तुम्हाला असं वाटतं का की अशा मोकळे हे प्राणी सोडले तर बिबट्यांचे हल्ले कमी होतील? हे बघा, खरा तो राजकीय निर्णय तो काय घेतला, मी कुठल्या पक्षाचा नाहीये. नाही आपण त्याच्यावर मी आपण बिबट्यांवर बोलतो. हा बरोबर, भाष्य करणं कदाचित ते हे होईल, परंतु शेळ्या सोडणं थोडंसं हास्यास्पद आहे. शेळ्या सोडणं, खरेदी करणं, भानगडी करणं, कोणी करायच्या, किती करायच्या, किती वर्षे सोडायच्या, किती दिवस सोडायच्या, याच्यावर काहीच नाही ना. शेळ्या सोडणं हा काय, मला एक सांगा, शेळी हा न परवडणारी गोष्ट आहे शासनाला बी. त्याच्यावर खर्च प्रचंड आहे ना. तुम्ही 1 कोटी हा आकडा कुठून काढला? म्हणजे आता त्याच्यावर मी फार बोलणं, भाषा तो विषय नाही आपला, कारण तू किती दिवस पुरणार आहे परत. ही 1 दिवसाचं काम नाही आहे, हे वर्षानुवर्षी चालणारे काम आहे. एकदा तो प्रकल्प सुरू झाला का हा वर्षानुवर्षे चालणार आहे आणि हा महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी चालणार आहे. हा एक करून चालणार नाही आहे. तुम्हाला भविष्यात आता सगळ्यात जास्त जुन्नर आणि संगमनेर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा परिसर, मग कोपरगाव असेल, अकोला असेल, पुढं हा सक्सेस झाला का अजून पुढे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे आपल्या 36 जिल्हे आहेत आणि एकूण 70 ते 70 अभयारण्य आहेत. प्रत्येक अभयारण्यामध्ये एक पीस असं तुम्हाला बाजूला काढावंच लागेल आणि तिथं ते करावंच लागेल, तरच ते शक्य होईल भविष्यात. आता सध्याच्या घडीला म्हणजे तुम्ही अभ्यास करताय म्हणून मी विचारते की वन विभागाची पण ताकद आता कमी पडायला लागली, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या घटना होत आहेत ते बघता तर आपल्याकडे आता बिबट्यांसाठी प्रशिक्षित अधिकारी किंवा प्रशिक्षित सगळा कर्मचारी वर्ग आहे का, की तोही आपल्याला अडॉप्ट करावा लागेल? काय झालंय त्याच्यामध्ये, वन खात्याचं मूळ काम काय आहे की वन म्हणजे संवर्धन करणे, संरक्षण करणे, वाढवणे, मुळात ते कामच राहिलं नाही. आता ते सगळं काम ह्या बिबट्यांमुळे डायव्हर्शन झालंय. दिवसभर इकडं पिंजरे लावा, तिकडे पिंजरे काढा, त्यांचा खर्च करा, हे सगळं काम जे मूळ त्यांचं काम आहे ते थांबलंय. आणि जो खर्च आहे तो सगळा इकडं हो राहिलाय. खर्च होतोय ना, हो राहिलाय खर्च सगळा याच्यावर हो राहिलाय. माझं मत असं आहे की 2 गोष्टी अशा आहे की याला व्हेटरनरी डॉक्टर पाहिजेत,
ते त्यांच्याकडं नाही आहेत पाहिजे तसे, ते केले. एकदा तुम्ही मर्यादित जागेत आले ना की ह्या सगळ्या सुखसुविधा त्यांना द्याव्या लागतील आणि दिल्या पाहिजेत, केलेच पाहिजेत. आणि हे त्यांचा तो हक्क आहे. एखादा आजारी पडला किंवा काय जे जे भानगडे असतील ते केलेच पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं पुन्हा पुन्हा हेच म्हणणं आहे की बिबटे जगलेच पाहिजेत, Exactly. फक्त त्यांची सुविधा वेगळी निर्माण करायला हवी. मग आता परत मुद्दा हा आहे की तुम्ही सरकारकडे याचा पाठपुरावा केला का, कोणाशी बोललात का किंवा काही? मी केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना जाऊन भेटलो, त्यांना पत्र दिलं, पण त्यांचा मला काही आजपर्यंत तरी काही रिस्पॉन्स आलेला नाही. मी पुन्हा वनमंत्र्यांना, जे आपले गणेश नाईक साहेब आहेत, त्यांना भेटणार आहे, माझी कल्पना त्यांना मांडणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे. कारण अनेक संस्था आहेत, उदाहरणार्थ विद्यार्थी यात्रे म्हणून जे आहेत, अतिशय चांगलं काम करतायत, त्यांची मी मदत घेणार आहे. आपल्या भागामध्ये खूप चांगलं काम त्या करतायत, अनेक संस्था चांगलं काम करतायत, ते काम त्यांच्या जागेवर त्यांचं बरोबरच आहे. परंतु त्यांची मदत घेऊन मी सरकारला परत विनंती करणार आहे की आज ना उद्या हा निर्णय 100% तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. तो जितका लवकर घ्याल तर तितके माणसं वाचतील. मृत्यू हा भाग तर आहेच आहे, परंतु आज जगत नाही आहेत माणसं. आमच्या तालुक्यामध्ये माणसं जगत नाही. रोज भीती, प्रचंड दहशत आहे, आणि त्या दहशतीमुळे इतकी मोठी भयानक नुकसान आहे की ती विचार करू शकत नाही. तुम्ही विचार करा, एखादी माऊली आहे, तिच्या समोरून एखादं बाळ उचलून समोरून नेत आहे, ते आयुष्यभर विसरणार नाही, ती विसरू शकत नाही. तुम्ही 10 लाख दिले म्हणून तिचं संपलं का? ते संपत नाही आहे. एकूणच हा जो सगळा मुद्दा आहे, मला वाटतं या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बिबटे मारणं किंवा तिथल्या तिथे त्यांना संपवणं, गोळ्या घालणं, हे ज्यांच्या घरातले गेलेत ना त्यांच्या भावना असणं साहजिक आहे, बरोबर. ते आपण मान्यच करतोय. पण हा प्रश्न जर पुढे जाऊन बघायचा असेल की किती वर्ष असं चालणार, किती वर्ष लोक संध्याकाळी 7 नंतर बाहेर नाही पडणार, किंवा किती वर्ष लहान मुलांना आई वडीलच सोडवायला जाणार, शाळांमध्ये परिणाम होणार, किती वर्ष सकाळी दिवसभरातच शेताला पाणी द्यायचं, आणि काय आता गॅरंटी आहे की बिबटे हे फक्त रात्रीच्याच वेळी येतील, दिवसा येणार नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर आपल्याला असे काही प्रकल्प उभारता येतील तर ते करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या संदर्भात ही सगळी मांडणी होती. तुम्हाला ही मांडणी कशी वाटली? तुमचे काही मुद्दे आहेत का, काही प्रश्न आहेत का, मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण परत एकदा सरांना बोलवूया आणि त्यांच्याशी चर्चा करूया. तुर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. सर, तुम्ही आलात, चर्चा केलीत, मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.